आज दत्तनगर येथील चौंडेश्वरी मंदिरामध्ये आम्ही साठी आलो होतो। तर इथे औदुंबराचा वृक्ष आहे, ज्या वृक्षाच्या कडेला आपल्याच हिंदू समाजातील अनेक भाविक भक्तांनी काही आपल्या घरातील तुटक्या मूर्ती, फोटो, काही महादेवाची शिवलिंग, नंदी हे सर्व काही कचऱ्यासारखे अस्ताव्यस्त या उंबराच्या झाडाच्या बाजूला टाकले होते। ते आम्ही स्वतः स्वच्छ केले, आमच्या सहकार्यांच्या माध्यमातून आम्ही स्वतः, व याला आता आम्ही गंगेमध्ये विसर्जन करणार आहोत। कारण आपल्या घरामध्ये तुटलेल्या मूर्त्या असतील, भंगलेले काही फोटो असतील, जीर्णावस्थेतील काही ग्रंथ असतील, तर त्याला आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपण पाण्यामध्ये विसर्जन करायला पाहिजे, गंगेमध्ये विसर्जन करायला पाहिजे। परंतु आपल्या चुकांमुळे अनेक संस्थान आम्ही असे पाहतो की प्रत्येक देवाच्या ठिकाणी, संस्थांच्या ठिकाणी अशा तुटक्या मूर्ती, काही फोटो लोक आपल्या घरातील आणतात आणि मंदिरामध्ये टाकतात। मंदिर म्हणजे काय कचरा कुंडीसारखं नसतं। मंदिराचं पावित्र्य राखणं हे आपल्या प्रत्येक हिंदूचं कर्तव्य आहे। यामुळे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक हिंदू बंधू आणि भगिनींना कळकळीची विनंती आहे की आपल्या घरातील जे काही निर्माल्य आहे, ज्या भंगलेल्या मूर्ती असतील किंवा काही तुटलेल्या अवस्थेमध्ये शिवलिंग, फोटो, असे काही देवी दैवताची चित्र असतील, त्याला आपण व्यवस्थितरित्या एका स्वच्छ कपड्यामध्ये गुंडाळून पाण्यामध्ये विसर्जन करावं, गंगेमध्ये विसर्जन करावं। परंतु कुठल्याही देवस्थानमध्ये अथवा मंदिरामध्ये या तुटक्या मूर्ती अथवा फोटो आपण टाकून आपल्याच देवतांचा अवमान करू नये, ही माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास नम्र विनंती। ओम नमो आदेश। सुंदर सुमिते जय भगवत गीते कर्म सुमरम प्रकाशि कामाच तत्वज्ञान विकासी विद्या ब्रह्म परा ईश्वर भक्ति विधान निर्मल मलहरी मया निर्मल मलहरी शरण रस प्रदायनि शरण रस प्रदायनि सब विधि सुखकारी सकल शास्त्र की स्वामी श्रुतियों की रानी जय भगवत गीते दया कारिणी मोद सदा मया आनंद प्रदा जय भगवत असुर तमर जमी मया ना दैवी सद्गुण गाई हरि रसिका सगमी सकल शास्त्र की स्वामी श्रुतियों की रानी जय भगवत गीते दया सुधा पर सावन मातु कृपा कीजे मया हरिपद प्रेम दान करो, हरिपद प्रेम दान करो अपना कर लीजिए। जय भगवत गीते जय भगवत गीते मया जय भगवत गीते हरि जय नमः चंद्रे हरे राम राम हरे माता देवतीश्वर महादेव। यामुळे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक हिंदू बंधू आणि भगिनींना कळकळीची विनंती आहे की आपल्या घरातील जे काही निर्माल्य आहे, ज्या भंगलेल्या मूर्ती असतील किंवा काही तुटलेल्या अवस्थेमध्ये शिवलिंग, फोटो, असे काही देवी दैवताची चित्र असतील, त्याला आपण व्यवस्थितरित्या एका स्वच्छ कपड्यामध्ये गुंडाळून पाण्यामध्ये विसर्जन करावं, गंगेमध्ये विसर्जन करावं। परंतु कुठल्याही देवस्थानमध्ये अथवा मंदिरामध्ये या तुटक्या मूर्ती अथवा फोटो आपण टाकून आपल्याच देवतांचा अवमान करू नये, ही माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास नम्र विनंती। ओम नमो आदेश।